यानंतर धक्कादायक बातमी अकोल्यातून 25 बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक झाली। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये नोकरीचा आमिष दाखवून प्रत्येकाकडून 10 लाख लुबाडलेत। यासाठी नागपुरातील वासुदेव हलमारे आणि अकोल्यातील दलाल आशुतोष संगोईवाला यांच्या माध्यमातून पैसे घेतले गेले। मात्र 8 महिन्यांनंतरही ना नोकरी मिळाली ना पैसे परत मागितल्यास माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावानं धमक्या देत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या कुटुंबियांनी केलाय। बाजोरियांनी मात्र सर्व आरोप फेटाळलेत। 8 लाख रुपये दिले, पहिले 3 लाख रुपये दिले त्यांना, नंतर 1-1.5 महिन्यानंतर 5 लाख रुपये दिले, असे एकूण 8 लाख रुपये दिले। पोलीस स्टेशनला तक्रार देऊन 6 महिने झाले सर, आतापर्यंत काहीच प्रचितात नाही। मी कमीत कमी 8 ते 10 चक्रा मारून आलो लाईनला। चंगोईवाला सोबत संपर्क साधला होता, पण तो काही म्हणत नाहीये, बस पैशाची टाळाटाळ करत आहे। तो बाजोरिया सरची धवल देत होता नेहमी। मेरे नजदीक आमदार बाजोरिया है जी, वो सब संभालते पडे। याची बात दोघांनाही मी ओळखत नाही। 5 वर्ष 10 वर्षापासून तर चंगोईवालाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही। जर त्यांनी माझ्या नावाची धमकी किंवा माझ्या नावाचा उपयोग केला असेल तर तात्काळ दोघांवर कारवाई केली पाहिजे की ज्यांनी माझं नाव सांगितलं, ज्यांना माझ्या नावाची धमकी दिली, दोघांवर पोलीस कारवाई तात्काळ केली पाहिजे। खऱ्या अर्थाने तुम्ही जे 2 नावं सांगितले, एक नावाला तर मी ओळखतच नाही, कोण आहे नागपूरचा कोण आहे, आणि चंगोईवालाला मी ओळखतो, परंतु 5-10 वर्षापासून त्याची माझी काही भेट वगैरे नाही। आणि जर त्यांनी माझं नाव घेऊन गैरकायदेशीर काम केले असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। फिर्यादीला नागपूर येथील WCL या कंपनीमध्ये लिपिक पदावर लावून देण्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्यासाठी एकूण 20 लाख रुपये खर्च येईल। त्यासाठी फिर्यादीला ॲडव्हान्स 8 लाख रुपये लागतील। फिर्यादीने ते चेकद्वारे आरोपितांना दिले आहे आणि बाकीचे पैसे पगारातून कापण्याबाबत अशा आशयाची एक आणि त्याची फसवणूक केली अशा आशयाची फिर्याद होती की आमच्याकडे सदरील गुन्हा कोर्टाद्वारे केस आलेला आहे, तो इकडे दाखल करून घेतला आहे आणि सध्या त्याच्यावर तपास सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।